मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ भक्तांना संकट येण्यापूर्वी मिळणारे 11 दैवी संकेत प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी हे ऐकले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक भक्त असा प्रश्न विचारत असतात, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना संकट येण्यापूर्वी काही संकेत देतात का? या प्रश्नाचे एकच सरळ उत्तर देता येईल, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. पण भक्त परंपरेत अशा अनेक कथा आहेत, अनुभव आहेत की जीवनात मोठा बदल किंवा कठीण प्रसंग येण्यापूर्वी काही घटना घडत असतात. त्या आपल्याला थांबून विचार करण्याची, श्रद्धा, मजबूती आणि योग्य कृती करण्याची आठवण करून देतात. तर आज आपण असे 11 संकेत जाणून घेणार आहोत. हे संकेत अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक चिंतन म्हणून ऐका. जीवनातील प्रत्येक घटना केवळ दैवी संकेतच असते असे नाही. अनेकदा तिच्या मागे नैसर्गिक किंवा वैयक्तिक कारणेही असू शकतात. श्रद्धेसोबत विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. संकेत क्रमांक 1. मन अचानक अस्वस्थ होणे. मित्रांनो, कधी कधी कोणतेही स्पष्ट कारण नसताना मन हे बेचैन होत असते. कामात लक्ष लागत नाही, सतत काहीतरी वेगवेगळे वाटत राहते. अनेक भक्त सांगतात की अशा वेळी त्यांनी स्वामी समर्थाचा नामजप सुरू केला पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अस्वस्थता म्हणजे संकटच, पण ही भावना आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देते. कदाचित आपण जास्त ताण घेऊ असे एखादी निर्णय घेऊ नये किंवा आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे आपला दुर्लक्ष होऊ नये. म्हणून स्वामी समर्थांच्या शिकवणीत वारंवार एकच संदेश आपल्याला दिसतो: घाबरू नका, पण जागरूक राहा. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा काही क्षण शांत बसा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करा. श्रद्धा आणि संयमानेच पाऊल पुढे टाका. तर मित्रांनो, दुसरे संकेत असे आहे: वारंवार स्वामी समर्थाचे स्मरण होणे. कधी असा अनुभव तुम्हाला आला आहे का? दिवसभरात अनेक वेळा अचानक स्वामी समर्थाची आठवण येते. त्यांच्या मंदिरात जावेसे वाटते. नामजप करण्याची तीव्र इच्छा होते. एखादा स्वामी समर्थाचा संदेश वारंवार तुमच्या किंवा आपल्या नजरेत पडतो. भक्तांच्या दृष्टीने हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी मानला जातो. तो आपल्याला अध्यात्माकडे वळण्याची आठवण करून देत असतो. याचा अर्थ असा नाही की एखादे संकट निश्चित येणारच आहे. उलट हा अनुभव आपल्याला मन स्थिर करण्याची, चांगले कर्म करण्याची आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी असू शकते. अशा वेळी फक्त इच्छा मनात ठेवू नका. काही मिनिटे नामस्मरण करा, प्रार्थना करा आणि आपल्या दैनंदिन वागण्यात आणि अधिक संयम आणा. अनेक भक्त सांगतात की अशा काळात त्यांनी घाईघाईने निर्णय टाळले आणि त्यामुळे पुढे मोठ्या अडचणीमध्ये ते अडकले. त्यामुळे घाईघाईमध्ये निर्णय घ्यायचे टाळा. त्यामुळे तुम्हाला पुढील अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, पहिल्या भागाचा शेवट म्हणजे हे 2 संकेत आपल्याला ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव आला आहे का? जर आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, पहिले आपण 1 आणि 2 संकेत जाणून घेतले. आता लक्षात ठेवा की हे संकेत प्रत्येकाच्या आयुष्यात सारखेच घडतील असे नाही. यांचा उद्देश भीती निर्माण करणे नसून आत्मपरीक्षण आणि सकारात्मक बदलाची प्रेरणा देत आहे. तर आपण आता पुढील संकेत पाहू. संकेत क्रमांक 3. स्वप्नामध्ये वारंवार आध्यात्मिक अनुभव येणे.
अनेक भक्त सांगतात की जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यापूर्वी त्यांना स्वप्नात मंदिर, दीप, नदी, वटवृक्ष, गुरु, स्वामी समर्थाचे दर्शन झाल्यासारखे वाटते. असा अनुभव अर्थ प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. काही वेळा स्वप्ने आपल्या मनातील विचार, भावना आणि दिवसातील अनुभव यांचे प्रतिबिंब असते. तर काही भक्त त्यांना श्रद्धेच्या दृष्टीने प्रेरणादायी मानतात. अशा अनुभवाचा एखादा व्यक्ती काही दिवसापासून मानसिक तणावात आहे. अचानक त्याला स्वप्नामध्ये शांत मंदिर दिसते. सकाळी उठल्यानंतर त्याच्या मनात शांतता निर्माण होते. अशा वेळी त्या स्वप्नामुळे त्याला धीर मिळू शकतो. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नावरच आयुष्याचे निर्णय घेऊ नये. श्रद्धा असली पाहिजे, पण विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. जर असे स्वप्न वारंवार पडत असतील तर त्याला एक संधी समजा. स्वतःला विचारण्याची, आपले जीवन योग्य दिशेने चालले आहे का याचा विचार करण्याची आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मन स्थिर करण्याचे. कारण स्वामी समर्थानेच नेहमी भक्तांना भीती नव्हे तर धैर्य दिले आहे. तर पुढील संकेत क्रमांक आहे 4. चुकीच्या मार्गावर जात असल्याची अंतर्मनातून जाणीव होणे. मित्रांनो, तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का? एखादा निर्णय घेताना अचानक मन म्हणते की हे योग्य नाही, हे चुकीचे आहे. पण आपण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो. काही दिवसांनी त्याच निर्णयामुळे आपण अडचणीतही येऊ शकतो. आपल्या अंतर्मनाचा हा आवाज अनेकदा आपल्याला थांबवून विचार करण्यास सांगत असतो. आध्यात्मिक साधनेला याला विवेक जागृत होणे असेही म्हटले जाते. मित्रांनो, उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याची संधी मिळाली. बाहेरून सर्व काही फायदेशीर दिसत असते, पण आतून एक सतत विचार येत असतो, हे करू नकोस. जर त्या व्यक्तीने त्या अंतर्मनाचा आदर केला तर कदाचित तो पुढे मोठ्या संकटापासून वाचू शकतो. स्वामी समर्थाच्या शिकवणीत सत्य, प्रामाणिकपणा आणि योग्य कर्माला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. म्हणून जेव्हा अंतर्मन तुम्हाला सावध करीत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्षणभर थांबा, नामस्मरण करा आणि मगच निर्णय घ्या. तर मित्रांनो, पुढील संकेत आहे संकेत क्रमांक 5. सतत एकच संदेश वेगवेगळ्या ठिकाणी दिसणे. तुमच्यासोबत असे कधी झाले आहे का? तुम्ही एखाद्या समस्येत असाल आणि अचानक जिथे पाहाल तिथे तुम्हाला एकच वाक्य दिसत असेल. उदाहरणार्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्रद्धा ठेव किंवा योग्य वेळ येईल असा संदेश कधी पुस्तकात तुम्हाला दिसला असेल, सोशल मीडियावर दिसला असेल, कधी मंदिरात दिसला असेल, कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून तो तुम्हाला जाणवला असेल. अशा वेळी अनेक भक्तांना वाटते की हा केवळ योगायोग नाही, तर जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी एक आठवण केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक संदेश हा चमत्कारच आहे, पण जर एखाद्या सकारात्मक विचार वारंवार तुमच्या समोर येत असतील तर त्यातून प्रेरणा घेण्याची काहीही गैरसमज करून घेऊ नका. कदाचित विश्व तुम्हाला सकारात्मक राहण्याची आठवण करून देत असेल. कदाचित तुमचे स्वतःचे मन तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असेल. स्वामी समर्थाचा एक संदेश तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. भीतीने नाही, श्रद्धेने आणि सकारात्मक जीवन जगा. मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 संकेत जाणून घेतले. आता पुढील 3 संकेताकडे आपण वळूया. हे संकेत भीती निर्माण करण्यासाठी नाहीत, तर जीवनातील अधिक संयमी आणि सकारात्मक होण्यासाठी आहे. तर पुढील संकेत क्रमांक आहे 6. कामात सतत अनपेक्षित अडथळे येणे. मित्रांनो, कधीकधी आपण एखादे काम पूर्ण करण्यासाठी सर्व तयारी करतो, मेहनतीने प्रामाणिकपणे करतो,
पण शेवटच्या क्षणी काही ना काही अडचणी येतात. पहिल्यांदा वाटते फक्त हा योगायोग असेल. दुसऱ्यांदा वाटते आपल्याला आपलं नशीब साथ देत नाही. तिसऱ्यांदा वाटते मन विचार करू लागते की मी कुठेतरी घाई तर करत नाही ना. अशा वेळी अनेक जण निराश पण होतात. पण स्वामी समर्थाच्या शिकवणीकडे पाहिले तर एक वेगळा संदेश दिसत असतो. समजा एखादी गुंतवणूक करण्याची घाई आहे, पण काही कारणाने ती वारंवार पुढे ढकलली जात आहे. नंतर समजते की त्या ठिकाणी फसवणूक झाली होती. म्हणून प्रत्येक अडथळ्यात आपण शाप समजू नका. कधीकधी ते संरक्षणही असू शकते. अर्थात प्रत्येक अडथळा हा दैवी संकेतच असतो असे नाही, पण काही वेळा त्यामागे नियोजनातील चुका, परिस्थिती, इतर व्यावहारिक कारणे देखील असू शकतात. म्हणून श्रद्धेसोबत विवेक असणे आवश्यक आहे. पुढील संकेत आहे संकेत क्रमांक 7. सत्संग, प्रार्थना किंवा नामस्मरणाने मन आपोआप ओढले जाणे. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की काही काळ का असेना जेव्हा अचानक भजन ऐकावेसे वाटते, मंदिरात जावेसे वाटते, स्वामी समर्थाचे चरित्र वाचावेसे वाटते, नाम जप करू वाटते, नाम जप करण्यामध्ये मन रमू लागते. पूर्वी त्यासाठी वेळ नव्हता. त्यासाठी मन आत्ता स्वतःहून वेळ काढत असते. हा बदल आपोआप होत असतो. याचे एक उत्तर असेही असू शकते की मनाला शांतीची गरज असते. जीवनात धावपळ, ताण, चिंता यामधून बाहेर पडण्यासाठी मन अध्यात्माकडे वळते. स्वामी समर्थाचा संदेशही हाच आहे. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढत असते. म्हणूनच अशा ओळीला दुर्लक्ष करू नका. दररोज काही मिनिटे नामस्मरण करा. स्वतःसाठी शांत वेळ ठेवा आणि जीवनातील प्रत्येक कृती अधिक सहजपणे करा. मित्रांनो, पुढील संकेत आहे संकेत क्रमांक 8. अचानक आपल्या चुका आपल्यालाच स्पष्ट दिसू लागतात. मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. आपण सर्वजण चुका करतो, पण प्रत्येकाला स्वतःची चूक लगेच दिसतेच असे नाही. कधी मात्र असा काळ येतो की आपण भूतकाळाकडे पाहतो आणि मन म्हणते, मी इथं चुकलो होतो, त्या व्यक्तीशी मला वेगळे वागायला हवे होते, मी रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला. ही जाणीव दुःख वाढवू शकते, पण खरे पाहता हीच बदलाची सुरुवात आहे. जो स्वतःची चूक स्वीकारतो तो स्वतःला बदलू शकतो. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीत अहंकार सोडण्यावर आणि आत्मपरीक्षणावर भर दिलेला आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःमध्ये सुधारणा करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात खरा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. म्हणून जर अशा प्रकारचे आत्मपरीक्षण सुरू झाले असेल तर मित्रांनो, पुढील संकेत आहे संकेत क्रमांक 9. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. मित्रांनो, जीवनात काही भेटी अगदी साध्या वाटतात, पण नंतर लक्षात येते की त्या आपल्याला आयुष्याचा मार्ग बदलून गेल्या. कधी एखादा शिक्षक, कधी एखादा मित्र, कधी एखादा अनोळखी व्यक्ती किंवा एखादे छोटेखानी वाक्य आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होते. अनेक भक्त अशा प्रसंगांना स्वामी समर्थांची कृपा मानतात. तर व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर जीवनात योग्य सल्ला मिळणे ही मोठी भाग्य लागत असते. म्हणून जेव्हा तुम्हाला योग्य मार्ग भेटत नसेल तर तुमचा अहंकार बाजूला ठेवा. शांतपणे ऐका आणि विचार करा आणि योग्य वाटल्यास त्या सल्ल्याचा स्वीकार करा. मित्रांनो, पुढील 10वा क्रमांक आहे संकेतांचा. तर संकटात ही मनात आशेचा दिवा जिवंत राहणे. मित्रांनो, संकट आले की माणूस घाबरतो. हे पूर्णपणे स्वाभाविक आहे. पण काही भक्त सांगतात की अत्यंत कठीण काळातही त्यांच्या मनात एक आवाज असतो, सगळं काही ठीक होईल.
ही आशा त्यांना हार मानू देत नाही. स्वामी समर्थांच्या शिकवणीचा सारही हाच आहे. धैर्य, श्रद्धा आणि सत्कर्म यांचा अर्थ संकट येणार नाही असा नाही, पण संकटातून तुटून न पडता त्यांचा सामना करण्याची शक्ती श्रद्धेतून मिळू शकते. आजच्या काळातही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, संकेत क्रमांक 11 तो आहे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. मित्रांनो, पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत असे, इतराबद्दल मत्सर वाटत असे, अपयशामागे मन खचत असेल, पण हळूहळू आपण शांत होऊ लागतो. लोकांना माफ करायला शिकत असतो. स्वतःच्या चुका आपण सुधारत असतो. दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानू लागतो. हा बदल एका दिवसात होत नाही. तो सततच्या आत्मपरीक्षणातून, चांगल्या विचारातून आणि आध्यात्मिक साधनेतून घडत असतो. यालाच खरा अंतरंग मानला जातो. आणि कदाचित हा स्वामी समर्थाच्या शिकवणीचा मुख्य उद्देशही असेल. तर मित्रांनो, अंतिम संदेश असा आहे की आज आपण जे 11 संकेत पाहिले त्यांचा उद्देश भीती निर्माण करणारे नव्हते, पण आपल्याला अधिक सहज, अधिक शांत आणि अधिक सकारात्मक बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. जीवनात संकट येतात ही जीवनाची रीत आहे, पण संकटापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा, आपले धैर्य आणि आपली योग्य कृती आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण हे शिकलो की फक्त चमत्काराची वाट पाहू नका. स्वतःमध्ये चांगला बदल घडवा, सत्याचा मार्ग निवडा, प्रामाणिक राहा, गरजूंना मदत करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. कारण श्रद्धा आणि सत्कर्म यांची साथ असेल तर कोणतेही संकट कायमचे राहणार नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबासोबत आणि स्वामी समर्थांच्या सर्व भक्तांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा की श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव आला असेल, त्यातून तुम्हाला आपली श्रद्धा, धैर्य किंवा सकारात्मक बदलाची प्रेरणा मिळाली असेल तर तो नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.